बातमी आता कोल्हापुरातून आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दानपेटीतील रोख रकमेची मोजदाद सध्या अंतिम टप्प्यात आली आहे। 40 ते 45 दिवसांपासून ही मोजदाद सुरू करण्यात आली आहे। मंदिरातील जवळपास 12 दानपेट्यांमध्ये आलेली रोख रक्कम मोजण्यास आली आहे। तर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये देशभरातून भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात, त्यामुळे या दानपेटीत आलेल्या रकमेमध्ये वाढ होईल अशी शक्यता आहे। दरवेळेस या दानपेटीत 1 कोटीहून अधिक रक्कम जमा होत असते। विशेष म्हणजे या रकमेत परकीय चलन देखील असल्याचं सांगितलं जात आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। आपण पाहूयात। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दानपेटीतील मोजदाद सध्या सुरू झालेला आहे आणि माझ्या पाठीमागची संपूर्ण दृश्य तुम्ही पाहू शकता की या दानपेटीत आलेले जे दान आहे ते दान सध्या मोजदाद सुरू झालेले आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिल्लर पाहायला मिळते। काही नोटा देखील आहेत, 500च्या नोटा असतील किंवा 10 रुपयाच्या असतील, 50 रुपयाच्या अशा नोटा यामध्ये पाहायला मिळतात। त्याचबरोबर काही परकीय चलनसुद्धा या दानपेट्यांमध्ये आलेलं आहे। याची मोजदाद जी आहे ती गेली 2 दिवस सध्या सुरू झालेली आहे। या संपूर्ण मंदिरामध्ये जवळपास 12 दानपेट्या आहेत आणि याची मोजदाद सध्या सुरू झाली आहे। आपण जी दृश्यसुद्धा पाहू शकतो की काही या नाणी जी असतील, 10 रुपयाची असतील, 5 रुपयाची असतील, ही मोजदाद सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळते। गेले 2 दिवस झालं ही मोजदाद सुरू आहे। दरवेळेस या संपूर्ण दानपेट्यांमध्ये जवळपास 1 कोटींच्या आसपास काही दान आलेलं असतं असा अंदाज असतो। मात्र या जी 2 दिवसापासून सुरू झालेली जी मोजदाद आहे याचा आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही। जी ही संपूर्ण मोजदाद सुरू संपल्यानंतर याची आकडेवारी आपल्यासमोर येईल। माझ्या ही जी दृश्य आपण पाहतोय की दिंडे साहेब आहेत, ही जे मोजदाद करतायत यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद काय सांगाल? ही जी मोजदाद सुरू झाली आहे कधीपासून सुरू झाली? गेली 2-3 दिवस झाली मोजदाद चालू आहे। नियमितप्रमाणे दानपेट्या मोजदाद करण्यात येतात, त्याप्रमाणे गेली 2-3 दिवस झाले या दानपेट्या मोजदाद चालू आहे। काय नेमके काही परकीय चलन वगैरे पण असतात त्याच्यामध्ये? थोड्या प्रमाणात परकीय चलन आणि नाणी नोटा यांचा समावेश आहे। अजून किती दिवस चालेल काय? आज संध्याकाळपर्यंत दानपेट्या मोजदाद संपतील असा अंदाज आहे। आज संध्याकाळपर्यंत ही मोजदाद पूर्ण होईल आणि संपूर्ण आकडेवारी समोर येईल आणि ही या संपूर्ण महालक्ष्मी देवी मंदिरातील जी दानपेटीमधील जी दान आहे ते दानसुद्धा आपल्याला समजेल। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।